आई, आई, बघ आमच्याकडे एक पत्र आहे. अरे हो, पण हे पत्र तुझ्यासाठी आहे माझ्या लहान पांडा. त्यावर तुझं नाव आहे. बेबी पांडाचे हे पहिलेच पत्र होते आणि तो खूप खूप उत्साहित होता. पण त्याच्या उत्साहात खिडकीच्या मागून ऐकत असलेला खोडकर बाळ लांडगा त्याच्या लक्षातही आला नाही. मला तर आश्चर्य वाटतं की त्या पत्रात काय लिहिलंय. प्रत्येकाला पत्र येतात, मला कधीच का येत नाही. अरे वा, हे आमंत्रण पत्र आहे. जंगलात कोण येतंय याचा अंदाज लावा बघू. फुगा विक्रेता अस्वल? नाही. विदूषक पोपट? नाही. एक आईसमन जिराफ. हुर्रे 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 वूहू! अच्छा, तर एक आईसमॅन जिराफ. आता तुम्ही सगळे मला न बोलवण्याचे परिणाम भोगाल. जेव्हा सूर्य थेट डोक्यावर चमकत होता तेव्हा आईस्क्रीम खायची इच्छा असलेले लहान प्राणी बांबूच्या झाडाजवळ जमले आणि आईसमन जिराफची वाट पाहत होते. पण कोणीच आलं नाही. मी वाट बघून थकलोय. आईसमन जिराफ कधी येणार? बरं, आमंत्रण पत्रिकेत हीच जागा लिहिली होती बरोबर? हो हो, आपण योग्य ठिकाणी वाट पाहत आहोत. थोड्या वेळाने आईसमन जिराफ दुःखाने लहान मुलांकडे आला, पण त्याच्याकडे आईस्क्रीमची गाडी नव्हती. तुम्हाला वाट बघायला लावल्याबद्दल मला माफ करा, पण माझी आईस्क्रीमची गाडी हरवली होती. आज सकाळी मी माझ्या कारमध्ये स्ट्रॉबेरी, कोको आणि व्हॅनिला आईस्क्रीम टाकलं होतं आणि रस्त्यावर निघालो. नदीकाठी चालत असताना मला एका ॲपल ट्री जवळ आराम करायचा होता. त्याच वेळी मी झाडावरची सुगंधी लाल सफरचंद खाल्ली. त्यानंतर मी निघणारच होतो, पण मी काय पाहिलं याचा अंदाज लावा. माझी आईस्क्रीमची गाडी गेली होती. मी खूप शोधलं, अगदी सगळीकडे पाहिलं, पण नाही, कुठेच नाही सापडली ती. आईसमन जिराफ, दुःखी होऊ नका. आम्ही तुम्हाला मदत करू. तुम्हाला तुमची आईस्क्रीम कार्ड सापडलीये. खरंच? हरवलेली आईस्क्रीमची गाडी शोधायला ते सर्व सफरचंदाच्या झाडाकडे गेले. त्याच क्षणी त्या खोडकर लांडग्याने आईस्क्रीमची गाडी आपल्या गुहेत पळवून नेली आणि भुकेने आईस्क्रीम खायला सुरुवात केली. यम यम यम. आता हे सगळे माझे आहेत. आता माझ्याशिवाय कोणीही आईस्क्रीम खाऊ शकणार नाही. आईस्क्रीमच्या गाडीचा पाठलाग करणाऱ्या बेबी पांडाने हातात भिंग घेऊन त्याच्या मित्रांना जमिनीवर टायरचे ट्रॅक दाखवले. हे आहेत आईस्क्रीमच्या गाडीचे ट्रॅक. या मार्गाने चला चला. परंतु उंच गवत असलेल्या ठिकाणी पोहोचल्यावर खोड्या संपल्या. अरे, आता आपण काय करणार आहोत? मित्रांनो, मला सुगंध येतोय. तुलाही जाणवतोय का? जणू स्ट्रॉबेरी. हो, हा सुगंध आहे स्ट्रॉबेरीचा. पांडा आणि त्याच्या मित्रांना झाडाच्या खोडावर स्ट्रॉबेरी आईस्क्रीमचा तुकडा लावलेला दिसला. मला वाटतं आपण योग्य मार्गावर आहोत. चला, या मार्गाने. काही काळ प्रत्येक जण स्ट्रॉबेरीच्या सुगंधाचा यशस्वीपणे पाठलाग करत होता. परंतु जेव्हा रस्ता दलदलीकडे घेऊन गेला तेव्हा स्ट्रॉबेरीच्या वासाऐवजी चिखलाचा वास येऊ लागला. बरं, आपण इथपर्यंत आलो आहोत, पण मला आजूबाजूला आईस्क्रीम कार्ट दिसत नाहीये.
आहा, ही आईस्क्रीमची गाडी नाही, पण इथे चिखलाने माखलेला खडखडाट सुरूच आहे. हो, शिवाय यावेळी फक्त एक चाक नाही तर पंजा देखील आहे. ही बघा, पंजाची खूण. बेबी पांडा आणि त्याच्या मित्रांना लगेच समजलं की त्यांना सापडलेल्या चिखलाच्या खुणा लांडग्याच्या आहेत. म्हणून ट्रॅकचा पाठलाग करत ते लांडग्याच्या गुहेत आले. कोल्ह्याने सांगितले की त्यांच्यापैकी एकाला आत जाऊन आईस्क्रीमची गाडी घ्यावी लागेल. पण मला खूप भीती वाटते. नाही 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 नाही, मी नाही करू शकत. मला पण खूप भीती वाटते. मी नाही करू शकणार. हा, मी करू शकतो. पांडाने आपले सर्व धैर्य एकवटलं आणि लांडग्याच्या गुहेकडे चालत गेला. कोणीतरी येत असल्याचं त्याला समजलं. त्या खोडकर लांडग्याने लगेच जोरात ओरडून त्याला घाबरवायचा प्रयत्न केला. ए कोण आहे? आत येऊ नकोस. मी सापळा रचला आहे. जर तू आत आलास तर मी तुला काढून टाकेन. पांडाला लांडग्याच्या आवाजावरून कळलं की तो खूप आजारी आहे. म्हणून तो निर्भयपणे त्याच्याकडे गेला आणि त्याने पाहिलं की सर्व आईस्क्रीम खाल्लेलं होतं. ओ, तू तर खूप आजारी आहेस लांडग्या. मी आजारी नाहीये. सगळे आईस्क्रीम माझे. पांडाने मन वळवून लांडग्याला बाहेर काढलं. लांडग्याला आजारी पाहून इतर प्राणी आणि जिराफ आश्चर्यचकित झाले. त्यांनी ताबडतोब त्याला उन्हाने तापलेल्या दगडाजवळ बसवलं. एकाने गरम फळांचा चहा, दुसऱ्याने हेल्दी बांबू सूप आणि आणखी एकाने त्याला उबदार करण्यासाठी एक लांब स्कार्फ दिला. जर तू आईस्क्रीमची गाडी चोरली नसतीस तर आपण ही सगळी आईस्क्रीम एकत्र खाल्ली असती आणि एकत्र चांगला वेळ घालवला असता. हो, आणि या सुंदर उन्हाळ्याच्या दिवशी तू आजारी पडला नसतास. पण तू माझ्यासोबत आईस्क्रीम शेअर करणार नव्हतास ना, कारण तू मला आमंत्रण पाठवलंच नव्हतंस. जेव्हा लांडग्याच्या बाळाने सांगितलं की त्याला पत्र मिळालं नाही, तेव्हा मगरीने त्याच्या समोर उभ्या असलेल्या झाडाच्या फांदीकडे इशारा केला. मला वाटतंय तुला मिळालेलं पत्र झाडाच्या फांदीत अडकलंय. तिकडे, म्हणूनच तू पाहिलं नाहीस. अरे, इथे पोस्टमन कर्कोच्या नेहमी त्याच्या मालकांना पत्र पोहोचवतो. हे बघ, यावर तुझं सुद्धा नाव लिहिलंय. त्या दिवसापासून लांडगा अधिक सावध झाला आणि त्याच्या चांगल्या मित्रांशी चांगले वागला, कारण तो सर्वात महत्वाची गोष्ट विसरला नाही, आणि ती म्हणजे वन्य जीवनात एकता आणि मैत्री असते. आळशी मुलगी. एकेकाळी एक वडील आणि त्याच्या 2 तरुण मुली दूरच्या एका देशात एकत्र राहत होते. एक मुलगी खूप मेहनती होती तर दुसरी खूप आळशी. ताई, तू अजिबात मदत करत नाहीस. मी खूप दमले. नको रे बाबा, तू आधीच साफसफाई करतेस. आता मी माझे हात का खराब करू? माझी नखही तुटून जातील. त्यांचे वृद्ध वडील कठोर परिश्रम करणारे होते आणि ते दमून जात असत. संध्याकाळचं सूप आणि कोरडी भाकरी हे त्यांचं एकमेव जेवण होतं. एके दिवशी वृद्ध वडिलांनी आपल्या मुलींना विनंती केली. माझ्या प्रिय मुलींनो, तुम्हाला माहिती आहे की मी तुम्हा दोघांवर खूप प्रेम करतो. मी विचार करत होतो, तुम्ही दोघे आता प्रौढ आहात आणि आता तुम्ही अधिक जबाबदारी घेण्यालायक झाला आहात. तुम्हा दोघांनी नोकरी शोधून काम करावं अशी माझी इच्छा आहे. बाबा, तुम्ही बरोबर बोलत आहात. उद्याच मी नक्कीच माझ्यासाठी काम शोधेन. आणि माझ्या मुली, तुझं काय?
माझ्या बहिणीला नोकरी मिळाली पाहिजे, ती तिची गोष्ट आहे, पण मला वाटतं की मी घरकाम जास्त चांगलं करते. आपल्या मुलींची उत्सुकता पाहून वृद्धाला आनंद झाला. दुसऱ्या दिवशी मेहनती मुलगी नोकरी शोधण्यासाठी घरातून निघाली असताना तिचे वडील तिच्याजवळ आले. माझ्या प्रिय मुली, मला तुला एक सल्ला द्यायचा आहे. जर कधी तुला कोणी मदत मागितली तर त्याला कधीही नकार देऊ नकोस. नेहमी मेहनत कर, तुझ्या कामावर प्रेम कर आणि तुला दिलेलं काम मन लावून पूर्ण कर. धन्यवाद बाबा, तुमचा सल्ला मी कधीही विसरणार नाही. माझी लाडकी मुलगी ती. कष्टाळू मुलगी तिची नोकरी शोधण्यासाठी निघाली, तर घरची कामं करीन असं सांगणाऱ्या आळशी मुलीने काहीच केलं नाही. घर दिवसेंदिवस अस्वच्छ आणि खराब होत चाललं होतं, आणखी खराब. कष्टाळू मुलगी अनेक दिवस चालत फिरत होती, पण तिला कोणतंच काम सापडलं नाही. थोड्या वेळाने कष्टाळू मुलीला वाळलेल्या फांद्या आणि मुळे असलेलं झाड दिसलं. अगं बाळा, तू माझ्या कोरड्या फांद्या स्वच्छ करून माझ्या मुळांना पाणी देऊ शकशील का? मेहनती मुलीने तिच्या तळहातांना जखम होईपर्यंत झाडांच्या सर्व कोरड्या फांद्या साफ केल्या आणि तिच्या प्यायच्या पाण्याने मुळांना पाणी सुद्धा दिलं. धन्यवाद माझ्या बाळा, पण आता तुझ्याकडे पाणी उरलं नसेल ना? काही हरकत नाही, तुम्हाला मदतीची गरज होती आणि मी ती केली. मी स्वतःसाठी पाणी घेऊ शकते. मेहनती मुलगी तिच्या वाटेने चालत राहिली. पुढे तिला तुटलेली आणि तडे गेलेली चूल दिसली. अगं सुंदर तरुणी, तू मला दुरुस्त करशील का, जेणेकरून मी चांगली दिसेन? मेहनती मुलीने तिच्याजवळ मुठभर माती घेतली आणि चुलीवरील सर्व भेगा बुजवल्या. धन्यवाद तरुण मुली, पण माझ्यामुळे तू खूप अस्वच्छ झालीयस. काही हरकत नाही, कपड्यांना काय महत्त्व द्यायचं? तुम्हाला मदत हवी होती ती मी केली. मेहनती मुलगी ती नवीन दिसणारी चूल मागे टाकून तिच्या वाटेने निघून गेली. थोड्या वेळाने एक सुंदर कोकरू तिला दिसलं, पण ते काळं होतं, डोक्यापासून पायापर्यंत कोळशासारखं काळं. हॅलो तरुण मुली, मी चुकून निखाऱ्यात चिरलो आणि घाण झालो. तू मला आंघोळ घालशील का? कष्टाळू मुलीने कोकरू तलावाजवळ धुतलं. कोकरू पूर्वीसारखं पांढरं झालं आणि चमकू लागलं. धन्यवाद, पण तू माझ्यामुळे भिजलीस. तुला मदत हवी होती आणि मी केली. मी आधीच खूप गलिच्छ होते, आता मी स्वच्छ झाले. कष्टाळू मुलगी तिच्या वाटेनं जात राहिली. अंधार पडला तेव्हा तिला एक सुंदर घर दिसलं. जिथे 7 पऱ्या राहत होत्या. मेहनती मुलगी आत आली. हॅलो, मी तुमच्या घरी परवानगीशिवाय आल्याबद्दल माफी मागते. मी एक तरुण मुलगी आहे. मी कामाच्या शोधात आहे. तुला हवं तर तू इथे काम करू शकतेस तरुणी. आमच्या घरात 7 खोल्या आहेत. तुला रोज फक्त 6 खोल्या स्वच्छ करायच्या आहेत, पण 7व्या खोलीत चुकूनही जाऊ नकोस हा. मेहनती मुलीने नोकरी स्वीकारली. पूर्ण वर्षभर परींनी सांगितल्याप्रमाणे ती रोज 6 खोल्या मेहनतीने साफ करत असे. तिने कधीच 7व्या खोलीत प्रवेश केला नाही. आणि जेव्हा तिच्याकडे पुरेसे पैसे गोळा झाले तेव्हा तिने परींना घरी परतण्याची परवानगी मागितली. नक्कीच तरुण मुली, तू घरी जाऊ शकतेस. मला आश्चर्य वाटतं की तू 7व्या खोलीत कधीच प्रवेश का केला नाहीस. मला माझ्या कामाचा अभिमान आहे. माझे वडील म्हणायचे की काहीही असो, आपलं काम व्यवस्थित करावं. मी इथे असताना माझं काम फक्त 6 खोल्या साफ करायचं होतं आणि मी तेच केलं. आम्हाला तुला तुझ्या प्रामाणिकपणाबद्दल आणि परिश्रमाबद्दल बक्षीस द्यायची इच्छा आहे. चल आमच्या बरोबर चल. परींनी तरुण मुलीला 7व्या खोलीत जाण्यास सांगितलं.
मुलगी आत गेल्यावर तिला सोन्याची आणि चांदीची बरीच नाणी दिसली. आता तू या नाण्यांभोवती फिर आणि जी नाणी तुला चिकटतील ती तुझीच होतील. मेहनती मुलगी नाण्यांमध्ये डावीकडे आणि उजवीकडे फिरू लागली. ती अगदी स्टार सारखी दिसत होती, ज्यावर पैसे चिकटलेले होते. मग मेहनती मुलगी पर्यांना सोडून घरी परतू लागली. वाटेत तिला कोकरू भेटलं, ज्याला तिने अंघोळ घातली होती. कोकरू मोत्यांनी मढलेलं होतं. मी तुझी मदत विसरलो नाही तरुण मुली, घे, हवे तेवढे मोती घे. मेहनती मुलीने कोकरूचे आभार मानले आणि तिचे हात आणि मान मोत्यांनी झाकून घेतले आणि तिच्या वाटेने चालू लागली. चालता चालता ती त्या चुलीजवळ पोहोचली, जिला तिने जाताना दुरुस्त केलं होतं. तू मला जी मदत केलीस ती मी विसरली नाही तरुण मुली, घे, माझ्या उबदार भाकरी आणि केक तुझेच आहेत. मेहनती मुलीने चुलीने दिलेल्या काही भाकरी खाल्ल्या आणि काही घरी नेण्यासाठी सोबत घेतल्या आणि ती आपल्या वाटेला लागली. थोडं पुढे गेल्यावर तिला ते झाड दिसलं, ज्याच्या फांद्या फळांनी झाकल्या होत्या. ऐक बाळा, इकडे ये. तू मला दिलेली मदत मी विसरलो नाही. हे घे, माझी सर्व द्राक्ष तुझीच आहेत. मेहनती मुलीने आभार मानले आणि झाडाचा निरोप घेऊन जाऊ लागली. खूप खूप धन्यवाद, किती फलदायी अनुभव. तिच्या वडिलांनी आणि आळशी बहिणीने तिचे दारात स्वागत केले. मुलीचं गाठोडं सोन्या मोत्यांनी भरलेलं होतं. आपली बहीण इतकी श्रीमंत झाली हे पाहून आळशी बहिणीला खूप हेवा वाटला. ती नाणी बघ, मला नोकरी मिळवण्यासाठी श्रीमंत कुटुंब शोधायला हवं. जर माझ्या बहिणीकडे मोती असतील तर मला पन्ना मिळेल. आळशी मुलीने तिच्या वडिलांना सांगितलं की ती नोकरी शोधण्यासाठी घर सोडणार आहे. ठीक आहे माझ्या मुली, पण तुला घरी काम करता येत नाही, मग तुला बाहेर कसं काम मिळेल? वडिलांचं बोलणं पूर्ण होण्याआधीच आळशी मुलगी निघून गेली. ती रात्रंदिवस चालत होती. थोडं पुढे गेल्यावर सुकलेल्या फांद्या असलेलं झाड तिला दिसलं. झाडाने मुलीला मदत मागितली. कशी आहेस तरुण मुली, तू मला मदत करशील का? मी या उन्हात तुला मदत करू शकत नाही, माझे केस खराब होतील, बाय. आळशी मुलगी पुढे गेली. थोडं पुढे गेल्यावर एक तडा गेलेली आणि तुटलेली चूल तिला दिसली. चुलीने तिच्याकडे मदत मागितली. मी माझे पातळ आणि नाजूक हात तुझ्यासाठी घाण करू शकत नाही, माझं नेल पॉलिश खराब होईल, बाय. आळशी मुलीने चुलीलाही मदत केली नाही. मग तिला काळ्या कोळशासारखं कोकरू दिसलं. कोकरूनेही तिला अंघोळ घालायला सांगितली. शी, माझ्या मार्गातून बाजूला हो काळुंद्र्या. आळशी मुलगी पळून गेली. काय आळशी कोकरू आहे, स्वतःला धुता येत नाही. आणि आळशी मुलगी लवकरच एका मोठ्या घराजवळ आली. आळशी मुलीने याचा फायदा घेतला आणि घराच्या मालक असलेल्या 7 परींकडे काम मागितलं. मुख्य परीने तिला वर्षभर राहून फक्त 6 खोल्या स्वच्छ करायला सांगितल्या. तरुणी, विसरू नकोस, तू कधीही 7व्या खोलीत प्रवेश करायचा नाहीस. आळशी मुलीने अनेक महिने मनाविरुद्ध 6 खोल्या साफ केल्या. पण एक दिवस तिने उत्सुकतेने 7व्या खोलीत प्रवेश केलाच. सोन्या चांदीच्या नाण्यांऐवजी आतमध्ये मधमाशा आणि वटवाघळं होती.
मधमाशांनी आळशी मुलीला अशा प्रकारे डंख मारला की तिला सर्वत्र जखमा झाल्या. ती खूप दुखावली होती. मुलगी लगेच तिथून निघून घराकडे पळू लागली. ती धावत असताना तिला कोकरू दिसलं, ज्याच्या मदतीला तिने नकार दिला होता. कोकरू मोत्यांनी मढलेलं होतं. मुलीला काही मोती घेण्यासाठी कोकरू पकडायचं होतं, पण कोकरू तिच्यापासून पळून गेलं. मुलगी चालत राहिली. ती खूप दमली होती. त्याच क्षणी तिला चूल दिसली. तिने मदतीची विनंती नाकारली होती. चुलीवर ताज्या उबदार भाकरी होत्या. जेव्हा मुलगी भाकरीचा तुकडा घ्यायला गेली तेव्हा चूल गरम झाली आणि आळशी मुलीचे हात भाजले. जेव्हा आळशी मुलगी तिथून पळून गेली तेव्हा ती त्या झाडाजवळ आली, ज्याला तिने मदत नाकारली होती. झाडाच्या फांद्यांवर फळांचे गुच्छ होते. जेव्हा आळशी मुलीने काही द्राक्ष घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा झाड उजवीकडे झुकलं. मुलगी उजवीकडे धावली, पण झाड यावेळी डावीकडे झुकलं. धावपळ करून दमून आळशी मुलीने शेवटी फळं खायचा विचारच सोडून दिला. ती पूर्ण 2 दिवस न थांबता चालत राहिली आणि शेवटी घरी पोहोचली. तिच्या वडिलांनी आणि बहिणीने तिला घाणेरड्या कपड्यांमध्ये आणि जखमी झालेल्या अवस्थेत घरी परतताना पाहिलं आणि त्यांना खूप आश्चर्य वाटलं. आळशी मुलीने आपल्यासोबत घडलेला प्रकार अतिशय खेदाने सांगितला. माझा विश्वास बसत नाही की याच्या एवढ्या वेदना होऊ शकतात. माझ्या प्रिय बहिणी, आता तुला समजलं ना की मेहनती असणं किती महत्वाचं आहे. लक्षात ठेव माझ्या मुली, जर तू आयुष्यात प्रामाणिक आणि मेहनती राहिलीस तर तुला निश्चितच बक्षीस मिळेल. त्या दिवसानंतर आळशी मुलगी पुन्हा कधी आळशी आणि कामचोर राहिली नाही. दोघी बहिणींनी कठोर परिश्रम केलं आणि त्यांना चांगलं फळ मिळालं. आणि या लहान कुटुंबाच्या आयुष्यात शांतता, सुख आणि आनंद भरून गेला. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अलीबाबा नावाचा एक सुतार होता. तो आपल्या पत्नीसोबत गरिबीत जीवन जगत होता. अलीबाबा गाढवाला घेऊन जंगलात लाकडे तोडायला जात असे आणि तीच लाकडे विकून घर चालवत असे. एक दिवस तो लाकडं कापायला जंगलात गेला तेव्हा त्याला घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला आणि त्याला भीती वाटू लागली. बहुतेक हे चोर आहेत. मी लपून बसतो. गाढवाला झुडपात लपवून अलीबाबा झाडावर जाऊन बसला. ती टोळी नेमकी त्याच झाडाखाली येऊन थांबली. अलीबाबाने मोजले तर ते 40 होते. त्या लोकांनी अवजड सामान त्यांच्या घोड्यावरून उतरवलं. अलीबाबा समजला की ते चोर आहेत. त्यांचा सरदार एका मोठ्या दगडाजवळ गेला आणि ओरडला, कुलजा सिम सिम. तेव्हाच काहीतरी विचित्र घडलं. तो मोठा दगड बाजूला झाला, एखाद्या दरवाजासारखा, आणि समोर होती एक गुहा. सगळे चोर एक एक करून आत गेले, त्यांच्या अवजड सामानासह. शेवटचा चोर आत जाताच तो दगड पुन्हा त्याच्या जागी आला.
अलीबाबाला विश्वास वाटेना. पण थोड्या वेळाने तो दगड पुन्हा हलला. सरदार बाहेर आला आणि पुन्हा ओरडला, बंद हो जा सिम सिम. त्या दगडाने पुन्हा रस्ता बंद केला आणि ती टोळी घोड्यावर स्वार होऊन निघून गेली. अलीबाबा झाडावरून उतरला आणि थेट त्या दगडापाशी गेला. त्याने तेच शब्द उच्चारले, खुल जा सिम सिम. तो दगड गडगडाट होऊन पुन्हा बाजूला झाला. अलीबाबा आत गेला. आतील दृश्य पाहून त्याचे डोळे विस्फारले. सोन्याची नाणी, हिरे, खजिना असाच इतस्तः पसरलेला होता. त्याने 3 पिशव्या भरून सामान घेतलं आणि निघून गेला. बाहेर पुन्हा त्याने तेच म्हटलं जे सरदार बोलला होता, बंद हो जा सिम सिम. त्याने सर्व सामान त्याच्या गाढवावर लादलं आणि घरी गेला. घरी गेल्यावर त्याने त्याच्या बायकोला ते सामान दाखवलं. तिलाही कळेना की अलीबाबाने हे सगळं कोठून बरं आणलं. एवढं सोनं कुठे मिळालं? अलीबाबाने तिला सगळं सांगितलं. ती ऐकून खुश झाली आणि सामान काढू लागली. चला मोजूया, आपल्याकडे किती नाणी आहेत. नको, एक खड्डा खणून ही लपवून ठेवूया. तू नाणी गाडायला जागा तयार कर, मी कासिम कडून नाणी मोजायला भांड घेऊन येते. अलीबाबाचा भाऊ कासिम खूप श्रीमंत होता, पण लोभी सुद्धा. त्याने कधीही अलीबाबाला मदत केली नाही. म्हणून अलीबाबा म्हणाला, या नाण्यांबद्दल कोणालाही काही सांगू नकोस, कोणालाही नाही. त्याची बायको कासिमकडे मापाचं भांड घ्यायला गेली. कासिमला जरा शंका आली, म्हणून त्याने विचारलं, तुला कशासाठी हवंय? काय मोजणार आहेस त्याने? अलीबाबाच्या बायकोने काहीतरी खोटं नाटक सांगितलं. कासिमचा तिच्यावर विश्वास बसला नाही. त्याने हळूच भांड्याच्या खालच्या बाजूला मध लावून दिलं. त्याच भांड्याने त्यांनी नाणी मोजायला सुरुवात केली आणि मग सगळी नाणी गाडून टाकली. त्यानंतर अलीबाबाची बायको भांडे परत करायला कासिमकडे गेली. पण तिने पाहिलंच नाही की भांड्याच्या खालच्या बाजूला सोन्याचं नाणं चिकटलं होतं. ही फार मोठी चूक केली तिने. कासिमला भांड मिळाल्यावर त्याने खालच्या बाजूला पाहिलं. सोन्याचं नाणं पाहून त्याला धक्काच बसला. कुठून मिळालं असेल अलीबाबाला ते सोनं? कासिमला रात्रभर झोप आली नाही. सकाळ होताच तो अलीबाबाच्या घरी गेला आणि त्याला भांड्याच्या खाली चिकटलेलं नाणं दाखवलं. अलीबाबा, तू सोनं खरेदी तर करू शकत नाहीस, मग कुठून आलं हे सोनं? सांग मला. अलीबाबाने त्याला सर्व काही सांगितलं, जेणेकरून त्याने कोणाला आणखी काही सांगू नये. जर तू मला त्या ठिकाणी घेऊन गेला नाहीस तर मी चोरांना सांगून टाकेन तू काय केलंय. पण कासिम, अलीबाबाला माहित होतं की कासिम खरंच सांगेल, त्यामुळे त्याला कासिमला त्या जागी न्यावंच लागलं. ती गुहा याच शिळेच्या मागे आहे. आता चल, इथून लवकर जायला हवं. ते चोर परत यायला झालेत. दोघेही घरी परत आले, पण कासिमच्या डोक्यात तेच विचार होते. तो लगेच 2 हंडे घेऊन त्या गुहेत पोहोचला. तेथे गेल्यावर त्याने तेच शब्द उच्चारले जे अलीबाबाने सांगितले होते. खुल जा सिम सिम. तो दगड बाजूला झाला आणि दरवाजा उघडला.
कासिमचा विश्वास बसेना. आतील दृश्य पाहून त्याला आश्चर्य वाटलं. एवढं सोनं पाहून त्याचं डोकंच फिरलं. घाईघाईत त्याने पोत्यात सोनं भरलं. जेव्हा मावेना तेव्हा तो बाहेर पडू लागला, पण दरवाजा तर बंद झाला होता आणि ते उघडायचे शब्द होते ते त्याला आठवत नव्हते. तो काहीही शब्द बोलू लागला. खुल जा टिमटिम, खुल जा कुमकुम, खुल जा झिमझिम. काहीही बोललं तरी तो दरवाजा काही उघडेना. तो घाबरला, त्याला काही सुचेना. तेवढ्यातच चोर गुहेपाशी आले. त्यांना कासिमची गाढवे पाहून शंका आली आणि त्यांनी आपल्या तलवारी सरसावल्या. खुल जा सिम सिम. दरवाजा उघडताच चोरांनी कासिमला पकडले आणि त्याला शिक्षा केली. तर हा चोर आपल्याकडे चोरी करत होता. रात्री उशिरापर्यंत कासिम घरी आला नाही. तेव्हा त्याच्या बायकोला काळजी वाटू लागली. तिने अलीबाबाकडे मदत मागितली. अलीबाबाला सुद्धा कासिमची काळजी वाटत होती. तो गुहेत पोहोचला तर त्याला कासिमची गाढवे दिसली. तेव्हा त्याला समजले की कासिमला चोरांनी मारलं असावं. त्याने त्याच्या बायकोला सगळं सांगितलं. त्यांनी ठरवलं की ही गोष्ट कोणाला सांगायची नाही. काही दिवसांनी अलीबाबा आणि त्याची बायको कासिमच्या घरी राहू लागले. त्यांनी त्याचा व्यापार सांभाळला आणि ते श्रीमंत होऊ लागले. त्याच वेळी चोरांच्या सरदारांच्या लक्षात आलं की गुहेतून सोने दिवसेंदिवस कमी होत आहे. तेव्हा त्याने एका चोराला लक्ष ठेवायला सांगितलं. शहरामध्ये जा आणि बघ कोणी असा माणूस आहे का की जो अचानक श्रीमंत झालाय आणि खूप खर्च करायला लागलाय. त्या चोराची नजर पडली अलीबाबावर, जो सोन्याची नाणी घेऊन बाजारात फिरत होता. त्याने त्याचा पाठलाग केला. अलीबाबा घरात गेल्याबरोबर चोराने घरावर खूण केली. संध्याकाळी कासिमची बायको जेव्हा घोड्यांना पाणी द्यायला गेली, तिने ती खूण पाहिली. तिच्या लक्षात आलं की काहीतरी संकट येणार आहे. तेव्हा तिने रंग घेऊन जवळपासच्या सगळ्या दरवाजांवर तशीच खूण केली. सकाळ होताच 40 चोरांची टोळी अलीबाबाचं घर शोधू लागली. तेव्हा त्यांना सगळ्या दरवाजांवर तशीच खूण दिसली. निराश होऊन ते परत फिरले. पण त्यांचा सरदार हट्टी होता. त्याने वेषांतर करून त्याचा शोध सुरू केला आणि गुपचूप तो पोहोचला अलीबाबाच्या घरी. दरवाजा वाजवला तर अलीबाबाने उघडला. मी खूप दुरून आलोय. मी तेल विकायला चाललो होतो. असं ऐकलंय की तुम्ही इथले सर्वात श्रीमंत माणूस आहात. तेल खूप चांगलं आहे. तुम्ही घेणार? अलीबाबाने त्याला तेलाचा व्यापारी समजून रात्री जेवणाचे निमंत्रण दिले. तेलाचे 40 पिंप घेऊन तो अलीबाबाच्या घरी पोहोचला. अलीबाबाने त्याचा खूप पाहुणचार केला. रात्री तेथेच थांबायचा सल्ला दिल्यावर सरदार आनंदाने तेथे राहायला तयार झाला. जेव्हा ते दोघे जेवत होते तेव्हा कासिमची बायको तेलाची पिंपे पाहायला गेली आणि तिला काही आवाज ऐकू आले. आपण निघूया का बाहेर? नको नको. तेव्हा तिला कळलं की यात तेल नाही, चोर लपले आहेत.
ती स्वयंपाकघरात गेली आणि तिने खूप तेल गरम केलं आणि प्रत्येक पिंपात गरम तेल टाकलं. आत बसलेल्या चोरांची स्थिती बिघडली, पण ते काहीच करू शकले नाही. रात्री उशिरा सगळे झोपल्यावर सरदार पिंपाजवळ आला. या बाहेर. त्याला काही हालचाल दिसली नाही. तेव्हा तो पुन्हा म्हणाला, झोपलात की काय? त्याने पुन्हा हाक मारली, पण उत्तर आलं नाही. म्हणून त्याने एक पिंप उघडून पाहिलं. त्याने जे पाहिलं त्यामुळे तो उदास झाला. तोही पकडला जाऊ नये या भीतीने तो पळाला आणि परत कधीच तेथे आला नाही. दुसऱ्या दिवशी कासिमच्या बायकोने अली बाबाला ही घटना सांगितली. आता ते कोणत्याही दडपणाशिवाय एकत्र आनंदाने जीवन जगू लागले. सिंड्रेला आणि 3 चेटकिणी. एकदा काय झालं, दूरवरच्या देशात एक चेटकीण राहत होती, जिचं नाव होतं झिनिया. झिनियाचं म्हणणं होतं की तिच्यासारखी शक्तिशाली चेटकीण जगात आजपर्यंत कोणी झाली नाही. पण जेव्हा परी लियाबेलने तिचा एक मंत्र तोडला, तेव्हा झिनियाला जाणवलं की तिची जादू कमकुवत होत चाललीये. म्हणून तिने तिच्या जादूने जादूगर आणि चेटकिणींना आपल्या सेनेत सामील होण्यासाठी बोलवलं. मी तुम्हाला बोलावत आहे, जगातल्या कानाकोपऱ्यातल्या जादूगर आणि चेटकिणींनो. तुम्हाला वाटतं का याचा उपयोग होईल? मला कोणी एखादा संकेत द्या. झिनियाच्या बोलावण्याला उत्तर देणाऱ्यांमध्ये सर्वात पहिली होती दुष्ट चेटकीण हेला. मग पाण्याच्या खालच्या जगातून वेगा सुद्धा चर्चेत सहभागी झाली आणि शेवटी त्यांनी मिळून विश्वासघाती योजना बनवायला सुरुवात केली. हेलाने सांगितलं की स्नो व्हाईटचं सौंदर्य नष्ट करायची तिची इच्छा आहे आणि वेगाने मरमेड आर्याला खाणी पोहोचवून पाण्याच्या खालच्या राज्यावर शासन करायची योजना आखली. आपल्याला नक्कीच राजकुमारींच्या विरुद्ध युद्ध जिंकायला हवं, पण आपण सिंड्रेला पासून सुरुवात करू आणि मग स्नो व्हाईट आणि जलपरी आर्या. आणि मग चेटकिणींचं त्रिकूट सैतानासारखं हसू लागलं. इकडे सिंड्रेला तिच्या लहान उंदीर मित्रांसोबत एका सुंदर सकाळी जागी झाली. तू किती सुंदर दिसतेस राजकुमारी. पण ती याचं उत्तर देणार याआधीच तिच्या पायाखालची जमीन हलू लागली. तिच्या आजूबाजूची झाडं पडणार होती. ती डावीकडून उजवीकडे डोलत होती. सिंड्रेलाचा पांढरा कबूतर मित्र घाबरून उडत त्याच्या जवळ आला. हे काय चाललंय? कृपया मदतीसाठी बोलव पांढऱ्या कबुतरा. जेव्हा पांढऱ्या कबुतराने सिंड्रेलाच्या स्थितीकडे लक्ष दिलं, तेव्हा त्याने पाण्याच्या खालच्या राज्यासाठी एका पत्रासोबत महासागरात झेप. हे काय होतंय? नाही नाही, महाल, माझ्या राजकुमारा, पहा महाल पडतोय.
महाल पडू लागला. तो पृथ्वीवरून नाहीसाच होणार होता. हे सर्व यासाठी होत होतं कारण तिन्ही दुष्ट चेटकिणी झिनिया, हेला आणि वेगाने त्यांच्या क्रिस्टल बॉलच्या मदतीने महालाला एकत्र जोडलं होतं. त्यांना वाटलं की त्यांना अडवलं जाऊ शकणार नाही. जेव्हा महाल संपूर्णपणे जमीनदोस्त होईल तेव्हा तू स्वतःच नाहीशी होशील. जेव्हा सिंड्रेला आणि प्रिन्स लिओ महालापासून दूर पळाले तेव्हा पाऊस पडू लागला आणि ते बदामाच्या झाडाखाली थांबले. हे बदामाचं झाड आहे, म्हणजे आपण लियाबेलला बोलावू शकतो. सिंड्रेलाने बदामाच्या झाडावर तिचा हात ठेवला, डोळे मिटले आणि चांगल्या परी लियाबेलला बोलवलं. लियाबेल, लियाबेल, जादू तोडायला आम्हाला मदत करा. जेव्हा तिने सिंड्रेलाचा आवाज ऐकला, लियाबेल झाडाखाली दिसू लागली. तिने तिच्या छडीचा वापर केला हे जाणून घेण्यासाठी की काय चालू आहे. तुम्ही पाहिलं का, झाडावर चेटकीण आहे. ओ नाही सिंड्रेला, हे 3 शक्तिशाली चेटकिणींचं काम आहे. त्या खूप ताकदीच्या आहेत. आपल्याला लवकरच ही जादू तोडावी लागेल. थोड्याशा जादूने लियाबेल परी सर्वांना महालात घेऊन गेली. जेव्हा ते पोहोचले तेव्हा त्यांनी जे पाहिलं त्यावर ते विश्वास करू शकत नव्हते. जुना महाल गेला होता. त्याच्या जागेवर एक नवीन वाईट दिसणारा महाल होता. मॉझरेला आणि चेडर पण पाहून वैतागले होते. अचानक चेटकिन झिनिया महालाच्या समोर प्रकट झाली. तिच्यासोबत हेला आणि वेगा पण होती. तू चुकीच्या ठिकाणी आलायस. आता तुझ्याकडे घर नाही आणि आता तू सुद्धा गायब होऊन जाशील. सर्व दुष्ट चेटकिणींनी सिंड्रेलावर जादूच्या बॉलने आग फेकायला सुरुवात केली. लियाबेल घाबरली आणि तिने सिंड्रेलाला तिच्या छडीने जादूच्या किरणांपासून वाचवायचा निर्णय घेतला. पण ती बाहेर पडली होती आणि जादूने शक्तीला शोषून घेतलं होतं. ती जवळजवळ पराजित झाली होती. ती तिची जादूची छडी जास्त वेळ पकडून ठेवू शकली नाही, म्हणून ती पडली. सिंड्रेलाने लगेच जादूची छडी उचलली आणि ती चेटकिणींकडे फिरवली. देवाच्या कृपेने छडीचा प्रकाश जादूच्या किरणांना अडवू शकत होता. ओह नाही, ओह नाही, आता आपण काय करायचं? पण दुष्ट चेटकिणी हार मानणाऱ्यातल्या नव्हत्या. यावेळी वेगाने तिच्या शक्तीचा वापर करून सिंड्रेलाला पृथ्वीच्या खोल पाण्याने हरवून टाकलं. तिने पृथ्वीला वेगळं केलं आणि पाण्याची धार वाहू लागली. नाही, ते असं कसं करू शकतात? तू मला कधी हरवू शकणार नाहीस. जेव्हा पाणी चारही बाजूंनी वाहू लागलं तेव्हा असं काहीतरी झालं की ज्याचा कोणी विचारच केला नव्हता. लहान जलपरी आरिया यांचे वडील राजा पोसायडन दिसले. मी तुझं पत्र वाचलंय. वेगाला धडा मी शिकवणार. पोसायडनने त्यांचं त्रिशूळ घेतलं आणि थोडंसं पाणी चेटकिणींच्या दिशेने फेकून दिलं. नाही नाही, तू असं करू शकत नाहीस. वेगाने पाणी अडवण्याचा प्रयत्न केला पण ती करू शकली नाही. पोसायडनने पुन्हा चेटकिणींवर त्यांचं त्रिशूल उगारलं आणि पाण्याचा बर्फ बनवून टाकला, जेणेकरून चेटकिणींना एका विशाल बर्फाच्या लादीत कैद करता येईल. लियाबेलला मदत करण्याची संधी दिसली. ती तिच्या छडीसाठी पोहोचली आणि त्यांच्या शक्तीने बर्फाची लादी चारी बाजूंनी साखळीने बांधून टाकली आणि त्यावर मोठं कुलूप लावलं. मग तिने ते उचलून धरलं आणि त्यांना एका पर्वतावर फेकून दिलं, जिथे कधीही कोणी चढायची हिंमत करणार नाही.
शेवटी चेटकिणींना पराजित केलं गेलं. धन्यवाद पोसायडन. पोसायडन. पोसायडन पाण्याखालच्या राज्यात परत आले. चांगली परी लियाबेलने नवीन भयान दिसणारा महाल गायब केला आणि सिंड्रेलाचा सुंदर महाल पुन्हा त्याच जागेवर बहाल केला जिथे तो होता. प्रिन्स लिओ आणि सिंड्रेला महाल परत मिळालेला पाहून खूप खुश झाले. धन्यवाद लियाबेल. चेटकिणी कितीही दुष्ट असू दे, त्या कधीही तुमच्या दयाळूपणाला हरवू शकणार नाही. मी नेहमी तुझं रक्षण करत राहीन प्रिय सिंड्रेला. चेटकिणींना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली होती. त्या एका पर्वतावर बर्फाच्या लादीमध्ये तोपर्यंत गोठलेल्या राहिल्या जोपर्यंत सूर्य उगवल्यानंतर बर्फ वितळला नाही. आणि त्या त्यांच्या आयुष्यात परत आल्या. हे युद्ध इथे संपलं नाही लियाबेल आणि सिंड्रेला. जशी रपंझलची चेटकिन कॅमिला आम्हाला भेटेल, तू नक्की हरशील.